हा तेलबियांच्या बाबतीत फार मागासलेला देश दिसतोय. कारण परदेशातनं पामतेल आयात करतो, सूर्यफल युक्रेनवरून आयात करतो, सोयाबीन एवढं पिकलेलं असतं तरी पण सोयाबीन तेल काय प्रोडक्शन होत नाही, सोयाबीनला दर मिळत नाही. आता सूर्यफलाचं ह्या वर्षी भाताचं उत्पादन घटलेलं आहे तर घटलेलं आहे. आता सूर्यफलाचं उत्पादन का घटलेलं आहे तर त्याला मागणी नाही किंवा काय नाही. आता सूर्यफुलाचं जर परागीभवन होत नसेल, मधमाशी नसेल तर आता इथं बघा, इथं परागीभवन मधमाशी निघून गेलेले आहे. पण हा सूर्यफुलाचा मधला पोर्शन आहे हा, हे आता सूर्यफूल भरलं जाणार नाही. हे कडचे जे आहेत हे भरलं जातं. आणि ह्यासाठी काय करायचं असतं, जर आपण काय करायचं, एक हँडग्लोव्ह द्यायचा हातात प्लॅस्टिकचा आणि ह्याच्या भोवती हा फिरवायचा. ह्याच्यावर हात फिरवला की पुन्हा ह्या पुलावर आणखी हात फिरला गेला पाहिजे. अहो का ह्या पुलावर हात फिरला की याचं परागीभवन इकडे होतं. जरी मधमाशा नाही आली तरी आपल्याला असं परागीभवन करता येतं. पुन्हा ह्या पुलावर हात फिरवायचा, पुन्हा ह्या पुलावर आपण हात फिरवायचा, या पुलावर हात फिरवायचा आणि परागीभवन होतं आणि सूर्यफूल पूर्णपणे भरलं जातं बघा. आता हा जो पोर्शन आहे, अहो का इथं माझ्या हाताला परागीभवन चिकटलेले आहेत बघा. अहो का स्त्री बीज कोश आणि पुरुष बीज कोश चिकटलेले आहेत. आता हे ह्या फुलाचे परागीभवन ह्या पुलावर होतं. म्हणजे मधमाशी काय करते, या पुलावनं त्या पुलावर, त्या पुलावनं या पुलावर असं परागीभवन हे बीजात रूपांतर होतं. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा.